Good morning, student, and welcome to e-learning and cable networking programs of Lokmanya Tilak Mahavidyalaya Vani. I myself, Anil Tonge, Lokmanya Tilak Mahavidyalaya Vani. Last period we have seen the introduction of the poet, introduction of the poem, icebreaker of the poem, and loud reading of the beautiful poem Song of the Open Road, written by Walt Whitman. American poet. So now we are going to see meaning of the poems line by line. Let's start. Afoot and light-hearted I take to the open road, healthy, free, and world before me. Afoot and light-hearted I take to the open road, healthy, free, the world before me. The long brown path before me, leading wherever I choose. Here, the poet begins his journey on the open road towards healthy and free world. कवीने आपल्या प्रवासाची सुरुवात ही एका मोकळ्या रस्त्यावरून केलेली आहे की जो रस्ता सर्वांसाठी मोकळा आहे. The road is open for all, may be poor, rich or middle peoples. सर्वांकरता मोकळ्या असणाऱ्या रस्त्यावरून कवीने आपल्या प्रवासाची सुरुवात केलेली आहे आणि तो रस्ता कवीला कुठे घेऊन जात आहे तर अशा जगाकडे घेऊन जात आहे की जे जग हेल्दी आहे, फ्री आहे, पोषक आहे आणि मुक्त आहे, मोकळा आहे. अशा जगाकडे हा रस्ता कवीला घेऊन जात आहे. द लॉंग ब्राउन पाथ बिफोर मी, लीडिंग व्हेरेवर आय चूज. कवीला जिथं जायचं आहे, जे कवीचं डेस्टिनेशन आहे, त्या डेस्टिनेशन कडे हा रस्ता कोणता? लॉंग ब्राउन पाथ. इट इज अ फ्रेज ऑलवेज रिलेटेड टू जर्नी. तर हा जो रस्ता आहे लॉंग ब्राउन पाथ, हा कवीला कवीच्या डेस्टिनेशन कडे घेऊन जात आहे की जे डेस्टिनेशन कवीने निवडलेलं आहे, चूज. henceforth I ask not good fortune, I myself and good fortune. कवी काय म्हणतो? therefore I ask not good fortune. मी माझ्या नशिबाला विचारणार नाही. I do not ask to my good fortune. I do not depend on my fortune. कारण because I myself am good fortune. I am the creator of my own fortune. मी माझ्या नशिबावर अवलंबून राहणार नाही कारण माझं नशीब, माझ्या नशिबाचा निर्माता मीच आहे. मीच माझं नशीब निर्माण केलेलं आहे, क्रिएट केलेलं आहे. त्यामुळं मला त्यावर अवलंबून राहण्याची काहीही आवश्यकता नाही. henceforth I whimpered no more. The meaning of the whimpered is given here. Weak sad cries. henceforth I whimpered no more. कवी काय म्हणतो की आता मी दुःखाने इथे रडत बसणार नाही, माझं गारानं सांगत बसणार नाही, माझ्या समस्या सांगत बसणार नाही. henceforth I whimpered no more. postpone no more. ज्या कोणत्या समस्या माझ्या समोर येतील त्या मी फेस करेल, सोडवेल, त्याला समोर ढकलणार नाही. बरेचदा काय होतं की आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या येतात. त्या समस्या पाहिल्याबरोबर आपल्याला असं वाटतं की नाही आता आपण पुढे पाहू, याबद्दल पुढे पाहू, पुढे ढकलल्या जातात. पण कवी म्हणतो की ज्या समस्या माझ्या समोर येईल मी त्याला पोस्टपोनही करणार नाही, म्हणजे पुढे ढकलणार नाही, कारण मला त्याची गरज नाही, नीड नथिंग. मला त्याची गरज नाही.
डन विथ इंडोर कंप्लेंट्स. इंडोर कंप्लेंट्स डन म्हणजे झालेल्या. आजपर्यंत ज्या काही मी तक्रारी केल्या असेल त्या पुरेशा झाल्या. जर मी कोणावर टीका केली असेल तर ते पुरेशी आहे. यासमोर मी कुणाचीही तक्रार करणार नाही किंवा कुणाचीही टीका करणार नाही. आतापर्यंत जे काही केलं असेल तेवढं पुरेसं आहे. यानंतर मी कुणाचीही तक्रार करणार नाही किंवा कुणाचीही टीका करणार नाही, कुणावरही टीका करणार नाही. स्ट्रॉंग अँड कॉन्टेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. What the poet said? Poet said, I am strong and content to travel on the open road. कवी म्हणतो की मी स्ट्रॉंग आहे, सुदृढ आहे, मजबूत आहे आणि समाधानी सुद्धा आहे. या रस्त्यावरून रस्त्याचा प्रवास करण्याकरता मी सुदृढ आहे, समाधानी आहे. सो हिअर ओपन रोड symbolize the road is open for all, poor, rich or middle people. The earth that is sufficient. I do not want the constellations any nearer. Constellations here, majesty, fate, influential group of people. I do not want the constellations any nearer. I know they are suffice means sufficient for those who belongs to them. The earth that is sufficient. कवी म्हणतो की ही जी पृथ्वी आहे, वसुंधरा आहे, हे माझ्याकरता पुरेशी आहे. कारण जे मला पाहिजे आहे, जे मला हवं आहे ते सर्व या वसुंधरेने मला दिलेलं आहे, अर्थने मला दिलेलं आहे. त्यामुळे मी सुखी, समाधानी आणि आनंदी आहे. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन्स एनी नियरर. मला कोणत्याही संपत्तीची अपेक्षा नाही. आय डू नॉट एक्सपेक्ट एनी कॉन्स्टिलेशन्स, मॅजेस्टी, इन्फ्लुएन्शियल ग्रुप ऑफ पीपल. आय डू नॉट वॉन्ट. मला कशाचीही गरज नाही, मला काहीही पाहिजे नाही आहे, संपत्ती पाहिजे नाही किंवा जे इन्फ्लुएन्स करणारे लोक जे आहे, नियरर आहे, डिअरर आहे, तेही मला नको आहे. आय नो दे सफिस फॉर दोज हू बिलॉंग्स टू देम. ते लोक सुखी, समाधानी आहे. जिथं कुठे आहे ते तिथे सुखी आहे, समाधानी आहे, हे मला माहीत आहे. I know they suffice for those who belongs to them. They are satisfied where they are. I know it. So last stanza is written into brackets. In technical language, it is called as parenthesis. Parenthesis is one of the techniques of poetry writing to show the importance of the stanzas. So let's see. Still here I carry my old delicious burden. What the poet said. काय म्हणतो कवी की माझ्या आधीच्या जीवनामधील, पास्ट लाईफ मधील जे काही माझ्याकडे अनुभव आहे, मग ते चांगले असेल, वाईट असेल, डेलिशियस बर्डन. ॲक्च्युली बर्डन इज निगेटिव्ह सेन्स, निगेटिव्ह वर्ड्स. But along with the words burden, there is an adjective delicious. So using the adjective delicious there, the meaning of the sentence become positive. Still here I carry my old delicious burden. कवी काय म्हणतो की माझ्या जीवनामधील मागील जे काही अनुभव आहे, मग चांगले असो, वाईट असो, या सर्वांना मी माझ्या सोबत घेऊन जात आहे. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन. आय कॅरी देम, मेन अँड वुमेन. मी त्याही लोकांना सोबत घेऊन जात आहे जे इन्फ्लुएन्स करणारे आहे, माझे रिलेटिव्स असेल, फ्रेंड्स असेल, म्हणजे त्यांचे आलेले कवीला अनुभव.
मग चांगले असेल वाईटही असेल. डेलिशियस बर्डन. आय कॅरी दे मेन अँड वुमेन. या सर्व लोकांना आणि स्त्रियांना मी माझ्या सोबत घेऊन जात आहो. आय कॅरी देम विथ मी व्हेरेवर आय गो. मी त्यांना कुठे घेऊन जात आहो सोबत, तर मला जिथं जायचं आहे, मी जिथे जाईल तिथे मी त्यांना सोबत घेऊन जात आहो. आय कॅरी देम मेन अँड वुमेन. आय कॅरी देम with me wherever I go. I swear it is impossible for me to get rid of them. To get rid of is a phrase. सोडून देणे. I swear it is impossible for me to get rid of them. माझ्याकरता या लोकांना सोडून देणं हे अशक्य आहे. मी त्यांना सोडून जाऊ शकत नाही. जिथे कुठे मी जाईल या सर्वांना मी सोबत घेऊन जाईल, कारण ते माझे लोक आहे. कारण ते माझे लोक आहे. त्या लोकांना मी सोडून जाऊ शकत नाही. आय एम फिल्ड विथ देम. आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल फिल देम इन रिटर्न. या जी लोक माझी आहे अशा लोकांनी माझं जीवन पूर्ण भरून दिलेलं आहे. माझ्या जीवनामध्ये त्यांनी भरभराटी आणलेली आहे आणि वापसमध्ये मी सुद्धा त्यांचं जीवन भरभरून टाकीन, त्यांना भरभरून देईल, कारण त्यांनी माझं जीवन पूर्ण केलेलं आहे. मला त्यांनी भरभरून दिलेलं आहे. वापसमध्ये मी सुद्धा त्याला भरभरून देईल. सो इन द लास्ट स्टांजा we see poet's practical mood. Poet's practical mood or attitude. Practical attitude of the poet we can see in this stanza, concluding stanza of the poem. We can see the practical attitude of the poet. Here the poet is optimistic, practicals. In this way we completed this poem here. Walt Whitman is a very good poet, famous poet in America. No doubt this poem is small. There are only 4 stanzas. But the meaning of this poem is vast. Though it is short, but meaning of this poem is vast. Now we are going to see the figure of speech of the poem. Let's start. So look at the first line of the poem. Afoot and light-hearted I take to the open road. This line is the example of inversion. First line of the poem is the example of inversion. How can you say that this line is the example of inversion? तुम्हाला कसं कळलं की ही जी लाईन आहे ते इन्व्हर्शनचं एक्झाम्पल्स आहे? Because the words are not arranged in a proper prose orders. In this line, the words are not arranged in a proper prose order, so that this line is the example of inversion. So what is the proper sequence of the word? The proper sequence of the word is I take to the open road, afoot and light is correct prose order. I take to the open road, afoot and light hearted is correct prose order. So first line is the example of inversion. Then look at
Third line, the long brown path before me leading wherever I choose. This line is the example of alliteration because the sound L is repeated more than one. When the sound repeated more than one in a line, in figurative language, it is called as alliteration. So this line is the example of alliteration. Why? The sound L is repeated, long, leading. Sound L is repeated more than one. So this line is the example of alliteration. Then next line, henceforth I ask not good fortune, myself and good fortune. This line is the example of, it is simple. This line is the example of repetition. Because the word good fortune repeated more than one. The words good fortune repeated more than one. In figurative language, it is called as repetition. So this line is the example of repetition. Then next line, henceforth I whimpered no more, postpone no more, need nothing. This line is the example of climax. How? In this line, the words are arranged in their proper ascending order. In this line, words are arranged in their ascending orders. Henceforth I whimpers no more, postpone no more, need nothing. This line is the example of climax because the words are arranged in their ascending order. चढत्या क्रमाने. जसं की whimpers no more, postpone no more, need nothing. So this line is the example of climax. Then this line is the example of repetition. How it is repetition? The words no more repeated more than one. So this line is also the example of repetition. So this line is also the example of alliteration. How? Because the sound yan is repeated more than one. Letter yan is repeated more than one, or sound yan is repeated more than one. So figurative language, it is called as alliteration. तर ही जी लाईन आहे ते तीन अलंकाराचं उदाहरण आहे. एक alliteration, climax and repetition. Done with indoor complaints, libraries, querulous criticism. So this line is the example of climax because the words are arranged in their ascending orders. Done with indoor complaints, libraries, querulous criticism. This line is the example of climax. How? Words are arranged in their ascending order. So that. Next line. Strong and content I travel the open road. This line is the example of inversion. As we have seen, the first line of the poem is the example of inversion. So also, strong and content I travel the open road is the example of inversion because the words are not proper arranged in prose order. Then what is the correct prose order? I travel the open road, strong and content. What is the correct
Prose order, I travel the open road, strong and content. This is the proper prose order. Then I know they are very well where they are. I know. Then I know they are very well where they are. I know. Strong and travels open road. Then the earth that is sufficient is blank line. Then I knows they suffice for those who belongs to them. After that, still here I carry my old delicious burden. This is important lines in the poem. I carry them, men and women. I carry them with me wherever I go. So still here I carry my old delicious burden is the example of paradox. This is the main figure of speech in the poem. Paradox. How it is paradox? This line is the example of paradox. Still here I carry my old delicious burden. Example of paradox. Delicious and burden, both words are contradictory, opposite to each other. Burden is negative, delicious is positive. So burden cannot be delicious. Burden cannot be delicious. So this line is the example of metaphor. Metaphor and paradox. I carry men and women, I carry them with me whenever I go. This line is the example of antithesis, because in this line there are two opposite words, men and women. Men and women. These two words are contradictory, opposite to each other. So antithesis. Anti means opposite and thesis means idea. Antithesis, opposite ideas. So this line is the example of antithesis. I swear it is impossible for me to get rid of them. And last line of the poem, I am filled with them and I will fill them in return. This line is the example of repetition, because the word feel repeated more than once. So last line of the poem is the example of repetition. So let's see the poetic appreciation of the poem. Before this, we see the moral of the poem. Through the poem, the poet encouraged the readers. Through the poem, the poet encouraged the readers to live a free and enjoyable life in healthy and free world. So this is the moral of the poem. कवी वाचकांना इनकरेज करतो, प्रोत्साहित करतो की त्यांनी त्यांचे जीवन आनंदी आणि मुक्तपणे या मोकळ्या जगामध्ये जगावं. हा उपदेश कवी वाचकांना देतो आहे आणि म्हणून त्याला आपण मोरल म्हटलेला आहे. मोरल ऑफ द पोयम. सो लेट्स सी द पोएटिक ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. इट इज अ न्यू क्वेश्चन फॉर स्टुडंट. Will ask for 4 marks. So let's see. Poetic appreciation of the poem. यामध्ये कोणते पॉइंट्स असतात तर बघा, with the help of the following points write a poetic appreciation of the poem. Song of the open road. In first point, about the poem, about the poet and about the title. तर आपण पहिले पोयम बाबत बघू.
Song of the Open Road is an inspirational poem. Song of the Open Road is an inspirational poem. प्रेरणा देणारी ती कविता आहे. Then it is narrative poem. Form of the poem is narrative. Form of the poem is narrative. And this poem is taken from the collection Leaf of Grass, written by Walt Whitman. Then about poets. Walt Whitman. Walt Whitman was an American poet, essayist and journalist. He wrote many free verse, so that he was called the father of free verse. वॉल्ट व्हिटमनला काय म्हटलेलं आहे? फादर ऑफ फ्री वर्स. अबाउट टायटल. इन दिस टायटल पोयम रोड इंडिकेट डेमोक्रेसी. देर इज अ वर्ड इन द टायटल, सॉन्ग ऑफ द ओपन रोड. Song of the Open Road. Here in the title, open road indicate democracy. In the title of the poem Song of the Open Road, the word open road indicate democracy. त्यानंतर आपण बघू थीम ऑफ द पोयम. व्हॉट इज द थीम ऑफ द पोयम? फ्रीडम, ऑप्टिमिझम अँड जॉय ऑफ फ्री लाईफ. देन रिअलायझेशन, डेमोक्रेसी. सो these are this is the theme of the poem. This is the theme of the poem. What is the theme of the poem? Freedom, optimism, joy of free life, democracy, realization. Then another points, poetic style, language and poetic device. Poetic style, language and poetic device. तर पहिले बघू आपण पोएटिक स्टाईल. The poem is written in very simple language. The poem is written in very simple language. The poem is written in the form of free verse. There is no rhyme scheme and rhythm. Figure of speech. There are many figure of speech in which only 4 figure of speech are impressive. Which are they? Paradox, metaphor, alliteration and repetition. These 4 figure of speech are impressive in this poem. Then special features. In this poem, the poem is written in first person narration using I. Represent individual. The poet used first person pronouns I in the poem. Represent individual and increase the poetic effect. Then use special device of parenthesis in the last stanza. Use special device of parenthesis at the end of the last stanza of the poem. Then the message given by the poet to the readers. Message, value, moral in the poem. Believe on yourself. स्वतःवर विश्वास ठेवा. डोंट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम अदर. दुसऱ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका.
The poem tells us to be happy and optimistic in life. जीवनामध्ये नेहमी आनंदी राहा आणि जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पॉझिटिव्ह ठेवा, ऑप्टिमिस्टिक ठेवा. Then what is your opinion? What is your opinion about the poem? You can express your opinion. After reading or understanding the poem, what you feel about poem, you have a right to explain. So according to myself, I like the poem because it encourages us to enjoy life in healthy and free world. I like the poem because it encourages us to enjoy the life in healthy and free world. In this way, we completed poetic appreciation of the poem here. Poetic appreciation म्हणजे रसग्रहण, कवितेचं रसग्रहण यावर्षी हा या 12वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जाणारा हा नवीन प्रश्न आहे. आजपर्यंत हा अभ्यासाला नव्हता. इट इज अ लिटररी पोर्शन. या नवीन अभ्यासक्रमामध्ये आपल्याला टाकलेला आहे आणि हा प्रश्न 4 मार्काकरता स्पेशल विचारणार आहे, स्पेशल कवितेवर. So here we completed this poem. So I give you homework about this poem. Activity sheet. See this. Song of the Open Road, activity sheet. The stanza for practice. Here is activities. Web, explain, personal response, then poetic devices, figure of speech, and last question appreciation. Last question appreciation of the poem for 4 marks. As आत्ता जो आपण बघितलेला आहे पोएटिक ॲप्रिशिएशन, याच्यावर आपण चर्चाही केलेली आहे. तर एका पॉईंटवर 2-2 वाक्य जरी लिहिले तरी आपला हा प्रश्न तयार होतो आहे. अबाउट पोयम, पोयट, टायटल, थीम, पोएटिक स्टाईल, लँग्वेज, पोएटिक डिव्हायसेस, देन स्पेशल फीचर, मेसेज, मोरल अँड युअर ओपिनियन. सो इन दिस वे we have completed this poem here. And if you have any doubt or difficulty about this poem, you can call me, you can ask me through cell phone. Thank you.